छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना घडली एक वेगळीच घटना। या घटनेमुळे शिवरायांची सुप्रसिद्ध भवानी तलवार, अफजल खानाची तलवार आणि औरंगजेबाची तलवार अशा तीन महत्त्वाच्या तलवारी एकत्र आल्या। त्यावेळी असे नेमके काय झाले होते की ज्यामुळे हा थक्क करून टाकणारा विलक्षण योगायोग घडला? या तीनही तलवारी यानंतर कुठे आणि कुणाच्या ताब्यात एकत्र राहिल्या? या तीनही तलवारी एकत्र पाहिल्याची साक्ष देणारा व्यक्ती कोण आहे? शिवछत्रपतींची भवानी तलवार आणि अफजल खानाची तलवार या दोन्ही तलवारींच्या एकत्र प्रवासाची ही दुर्लक्षित, अपरिचित पण अत्यंत विलक्षण अशी हकीकत आहे। नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तलवारी प्रसिद्ध आहेत। पहिली भवानी तलवार, दुसरी जगदंबा तलवार आणि तिसरी तुळजा तलवार। यातील जगदंबा तलवार ही सध्या इंग्लंडमधील एका म्युझियममध्ये आहे, हे तुम्हाला माहिती असेलच। या तीनही तलवारींचा सविस्तर इतिहास पुढे आपल्या या चॅनलवर सादर होणारच आहे। पण आजच्या या भागात खुद्द शिवछत्रपतींच्या भवानी तलवारीची, अफजल खानाच्या तलवारीची आणि त्याबरोबरच औरंगजेबाच्याही एका तलवारीची एक अत्यंत रंजक, थरारक पण अपरिचित राहिलेली अशी हकीकत पाहूया। ही हकीकत आहे ग्रँट डफ नावाच्या एका इंग्रजाच्या प्रसिद्ध पुस्तकातील। डफने लिहिलेले हे पुस्तक का महत्त्वाचे आहे? तर हा ग्रँट डफ 1818 साली मराठेशाहीचा अस्त झाला त्यावेळी एका अत्यंत मोठ्या अशा अधिकार पदावर होता। हा ग्रँट डफ मराठ्यांच्या छत्रपतींच्या सातारा संस्थानचा रेसिडेंट होता। सातारा संस्थान यावेळी इंग्रजांचे मांडलिक झालेले होते। रेसिडेंट म्हणजे छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरासह संपूर्ण सातारा संस्थानचा हा ग्रँट डफ ब्रिटिश सत्तेचा सर्वोच्च अधिकारी होता। यावेळी छत्रपती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे खापरपणतू छत्रपती प्रतापसिंह महाराज। रेसिडेंट सारख्या एका मोठ्या अधिकार पदावर असल्यामुळेच ग्रँट डफला सातारा येथील छत्रपतींची सर्व पूर्वीपासूनची दुर्मिळ आणि महत्त्वाची कागदपत्रे, सातारा छत्रपतींच्या अत्यंत मौल्यवान आणि महत्त्वाच्या वस्तू आणि संस्थांची सर्व माहिती उपलब्ध झाली होती। या सर्वांचा वापर करून ग्रँट डफने ए हिस्टरी ऑफ द मराठाज या नावाचा एक इंग्रजी ग्रंथ लिहिला। 1826 साली हा ग्रंथ पहिल्यांदा 3 खंडामध्ये इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित झाला आणि त्यानंतर 1830 साली मराठ्यांची बखर किंवा बखर मराठ्यांची या नावाने मराठीमध्ये प्रसिद्ध झाला। या ग्रंथात डफने त्याला माहिती झालेल्या, त्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत। 1818 ते 1825 अशी 7 वर्षे हा डफ सातारा संस्थानचा सर्वात मुख्य अधिकारी होता आणि इतिहासामध्ये त्याला अत्यंत रस असल्यानेच त्याने हा ग्रंथ लिहिला होता। डफच्या या ग्रंथांमधूनच आपल्याला शिवरायांची भवानी तलवार, अफजल खानाची तलवार आणि औरंगजेबाची एक तलवार याबद्दलची महत्त्वाची पण खूपच अपरिचित राहिलेली अशी माहिती मिळते। ही माहिती पाहण्यापूर्वी आपण थोडीशी ऐतिहासिक माहिती घेऊया। 1689 साली छत्रपती संभाजी महाराज अचानक मोगलांच्या हाती सापडले। मुघल सुलतान औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे आणि हाल करून हत्या केली। यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड मोगलांच्या कब्जात गेला। शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब आणि पुत्र शाहूराजे नाईलाज होऊन मोगलांच्या स्वाधीन झाले। 1689 सालापासून ते थेट 1707 सालापर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत शाहूराजे मोगलांच्या छावणीत बंदिस्त होते। औरंगजेबाच्या छावणीत असतानाच शाहू महाराजांचा विवाह 1704 साली जाधवरावांच्या एक कन्या आणि शिंदेंच्या एक कन्या यांच्याशी झाला होता। या लग्नासंबंधीच्या 2 नोंदी औरंगजेबाच्या दरबारच्या त्याच वेळी लिहिलेल्या अखबारामध्ये दिलेल्या आहेत। 5 जून 1704 रोजी औरंगजेबाने शाहूराजांना विवाहाचा खर्च म्हणून 5000 रुपये देण्याचा हुकूम दिला होता। तर 15 जूनला शाहू महाराजांना लग्नासाठी एक मौल्यवान शिरपेच, रत्नजडीत कमरपट्टा आणि सवारीसाठी लाल अंबारीचे छत्र असलेला हत्ती औरंगजेबाने दिला होता। याच लग्नावेळची
ग्रँट डफने दिलेली मूळ इंग्रजी हकीकत आणि त्यानंतर तिचे मराठी भाषांतर आपण आता पाहूया। इंग्रजीमधील हे लिखाण आधी मराठीमध्ये सांगतो। शाहूराजांचे हे लग्न रीतिरिवाजानुसार पण फार भपका न करता झाले। यावेळी बादशहाने म्हणजे औरंगजेबाने शाहू महाराजांना अक्कलकोट, इंदापूर, सुपा आणि नेवासा हे जिल्हे म्हणजे परगणे जहागीर दिले। या प्रसंगी औरंगजेबाने इतर भेटवस्तूंच्या बरोबरच त्याची स्वतःची तो स्वतः सतत जवळ बाळगत असलेली एक तलवार शाहू महाराजांना भेट दिली। त्याचबरोबर शाहू महाराजांचे नोकर ज्या तलवारी परत मिळण्याबाबत आग्रह करीत असत अशा 2 तलवारी औरंगजेबाने शाहू महाराजांना भेट दिल्या। यातील एक होती शिवरायांची सुप्रसिद्ध भवानी तलवार आणि दुसरी होती विजापूरचा पूर्वी मारला गेलेला सरदार अफजल खान याची तलवार। या दोन्ही तलवारी रायगडावरून घेतल्या गेल्या होत्या। म्हणजे 1689 साली रायगड मोगलांनी कब्जात घेतला तेव्हा या तलवारी मोगलांच्या हाती आल्या होत्या। हे झाले शाहू महाराजांच्या लग्नावेळचे वर्णन। यातील शिवरायांची तलवार रायगडावर होती हे पटण्यासारखे आहे, पण अफजल खानाची तलवार रायगडावर कशी गेली हा प्रश्न पडतोच। याचेही उत्तर ग्रँट डफच्या पुस्तकात आहे। प्रतापगडापाशी झालेल्या शिवराय आणि अफजल खान यांच्या त्या सुप्रसिद्ध भेटीच्या वेळी काय घडले ते डफ असे सांगतो। अफजल खानाने या भेटीवेळी स्वतःबरोबर 2 तलवारी घेतल्या होत्या। शिवरायांनी शामियानात झालेल्या झटापटीत अफजल खानाची एक तलवार हस्तगत केली होती। शिवरायांनी अफजल खानाला मारल्यावर मराठ्यांनी खानाच्या सैन्याचा नाश केला। यावेळी हत्ती, घोडे, खजिन्यासह खूप साहित्य मराठ्यांनी हस्तगत केले। हे नक्कीच नमूद करण्यासारखे आहे की अफजल खानाची तलवार ही आजही एक मौल्यवान विजयचिन्ह म्हणून साताऱ्याच्या शिवरायांच्या सध्याच्या वंशजांकडे त्यांच्या शस्त्रागारात आहे। आता आपण डफच्या पुस्तकाचे जे मराठी भाषांतर आहे त्यातला महत्त्वाचा मजकूर पाहूया। हा मजकूर शिवरायांनी अफजल खानाला मारले त्या प्रसंगावेळचा आहे। इतक्यात त्याचे हातची म्हणजे अफजल खानाच्या हातची तलवार म्हणजे अफजल खानाची तलवार शिवाजीने घेतली। अद्यापि शिवाजीचे पुरुष म्हणजे वंशज अफजल खानाचे तरवारीस अमूल्य मानून फार जपतात। या मराठी भाषांतरामधील शाहू महाराजांच्या लग्नावेळचे वर्णन असे: विवाह प्रसंगी शाहूस बादशहाने अक्कलकोट, इंदापूर, नेवासे व सुपे जहागीर करून दिले। याशिवाय आपल्या कमरेची एक तलवार व दुसऱ्या 2 तलवारी दिल्या। त्यात एक शिवाजीजवळ भवानी नावाची पहिली तलवार होती ती व दुसरी अफजल खानाची शिवाजीने त्याला मारून घेतलेली। या दोन्ही रायगडी सापडल्या होत्या। अशा 3 झाल्या त्या अद्यापि साताऱ्याच्या राजाजवळ आहेत। आपण पाहिलेल्या या सर्व माहितीचा सारांश असा: प्रतापगडाच्या युद्धात मिळालेली अफजल खानाची तलवार शिवरायांनी स्वतःकडे ठेवली होती। हीच अफजल खानाची तलवार रायगड मोगलांनी काबीज केला त्यावेळी शिवरायांच्या भवानी तलवारीसह औरंगजेबाच्या ताब्यात गेली आणि शाहू महाराजांच्या लग्न प्रसंगी औरंगजेबाने या 2 तलवारींच्या सह स्वतःची एक तलवार देखील शाहूराजांना भेट म्हणून दिली। आपण पाहिलेल्या सर्व हकीकतीमधील डफच्या इंग्रजी पुस्तकामधील 2 वाक्ये खूप महत्त्वाचे आहेत। पहिले वाक्य अफजल खान वधाच्या प्रसंगावेळचे आहे। इथे डफ म्हणतो अफजल खानाची तलवार आजही अजूनही साताऱ्याच्या राजाकडे आहे। तसेच त्याने शाहू महाराजांच्या लग्न प्रसंगाच्या वर्णनात खाली जी टीप दिली आहे त्यात म्हटले आहे की या सर्व 3ही तलवारी साताऱ्याच्या राजाच्या ताब्यात आहेत। डफची ही वाक्ये खूप महत्त्वाची आहेत कारण डफ 7 वर्षे सातारा संस्थानचा मुख्य आणि जबाबदार अधिकारी होता। त्याने या काळात या 3ही तलवारी स्वतःच्या नजरेने पाहिलेल्या असणार, म्हणूनच तो या तलवारी आजही साताऱ्याच्या राजांकडे आहेत असे म्हणतो। याचा सरळ अर्थ असा की इसवी सन 1825 साली या 3ही तलवारी सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्याकडे होत्या। यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अफजल खानाला मारले त्या प्रसंगावेळचे तसेच शाहू महाराजांच्या लग्नाचे वर्णन डफने त्याला त्या काळी उपलब्ध झालेल्या माहितीवरून केलेले आहे। यामध्ये व नंतरच्या काळात उपलब्ध झालेल्या
आपल्याला सध्या असलेल्या माहितीमध्ये फरक असू शकतो आणि तसा फरक आहे देखील, पण त्या 3 अत्यंत महत्वाच्या अशा तलवारीबाबत मात्र डफ या तलवारी आजही साताऱ्याला आहेत असे म्हणतो, तेव्हा डफची ही प्रत्यक्षदर्शी साक्ष विश्वसनीय मानता येते. स्वराज्य निर्माते शिवछत्रपतींची भवानी तलवार, शिवरायांचे कट्टर शत्रू असलेल्या अफजल खानाची तलवार आणि औरंगजेबाची तलवार अशा 3 अत्यंत महत्वाच्या आणि मौल्यवान तलवारी 1825 साली सातारा येथे छत्रपतींच्याकडे एकाच वेळी होत्या. हा विलक्षण योगायोग सर्वांनाच थक्क करून टाकणारा असाच आहे, नाही का? तर मित्रांनो, अशी ही भवानी तलवारीच्या आणि अफजल खानाच्याही तलवारीच्या प्रतापगड ते रायगड, रायगड ते मोगल छावणी, औरंगजेब ते शाहू महाराज आणि पुढे शेवटी सातारा छत्रपती अशा प्रवासाची विलक्षण, रंजक पण अजूनही अज्ञात आणि अपरिचित राहिलेली हकीकत. नेहमीप्रमाणेच व्हिडिओतील माहितीवरती कमेंट करा. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.